शांती। आज आहे 7/4/2024 ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली। रिवाइज डेट आहे 1/3/99। शीर्षक आहे संपूर्ण पवित्र बनून संस्कार मिलन साजरे करा, हीच खरी होळी आहे। आज बापदादा चोहो बाजूंच्या आपल्या होलिएस्ट आणि हायेस्ट मुलांना पाहत आहेत। विश्वामध्ये सर्वात हायेस्ट उच्च ते उच्च श्रेष्ठ आत्मे तुम्हा मुलांशिवाय आणखी कोणी आहे? कारण तुम्ही सर्व उच्च ते उच्च बाबांची मुले आहात। संपूर्ण कल्पामध्ये फेरी मारून पहा तर खरे, सर्वात उच्च पदवाले आणखी कोणी दृष्टीस पडतात का? राज्य अधिकारी स्वरूपामध्ये देखील तुमच्यापेक्षा उच्च राज्य अधिकारी कोणी बनले आहेत? त्यानंतर पूजन आणि गायनामध्ये पहा, जितकी विधीपूर्वक पूजा तुम्हा आत्म्यांची होते त्यापेक्षा जास्त आणखी कोणाची होते का? ड्रामाचे वंडरफुल रहस्य किती श्रेष्ठ आहे, जे तुम्ही स्वतः चैतन्य स्वरूपामध्ये यावेळी आपल्या पूज्य स्वरूपाला ज्ञानाच्या आधारे जाणता देखील आणि पाहता देखील। एका बाजूला तुम्ही चैतन्य आत्मे आहात आणि दुसऱ्या बाजूला तुमची जड चित्रे पूज्य रूपामध्ये आहेत। आपल्या पूज्य स्वरूपाला पाहत आहात ना? जड रूपामध्ये देखील आहात आणि चैतन्य रूपामध्ये देखील आहात। तर वंडरफुल खेळ आहे ना? आणि राज्याच्या हिशोबाने देखील संपूर्ण कल्पामध्ये निर्विघ्न अखंड अटल राज्य एक तुम्हा आत्म्यांचेच चालते। राजे तर बरेच बनतात, परंतु तुम्ही विश्वराजन किंवा विश्वराजनची रॉयल फॅमिली सर्वात श्रेष्ठ आहे। तर राज्यामध्ये देखील हायेस्ट, पूज्य रूपामध्ये देखील हायेस्ट आणि आता संगमावर परमात्म वारशाचे अधिकारी, परमात्म मिलनाचे अधिकारी, परमात्म प्रेमाचे अधिकारी, परमात्म परिवाराचे आत्मे आणखी कोणी बनतात का? तुम्हीच बनले आहात ना? बनले आहात का बनत आहात? बनले देखील आहात आणि आता तर वारसा घेऊन संपन्न बनून बाबांसोबत आपल्या घरी देखील जाणार आहात। संगमाचे सुख, संगम युगाची प्राप्ती, संगम युगाचा काळ आनंददायी वाटतो ना? खूप सुंदर वाटतो। राज्य करण्याच्या वेळेपेक्षा देखील संगमाचा काळ अधिक सुंदर वाटतो ना? सुंदर आहे का लवकर परत जावे असे वाटते? मग विचारता कशासाठी की बाबा विनाश कधी होणार? विचार करताना माहित नाही विनाश कधी होणार, काय होणार, आम्ही कुठे असणार? बापदादा म्हणतात, जिथेही असाल आठवणीमध्ये असणार, बाबांसोबत असणार। साकारमध्ये किंवा आकारमध्ये सोबत असाल तर काहीही होणार नाही। साकारमध्ये एक कहाणी सांगितली आहे ना, मांजराची पिल्ले भट्टीमध्ये असून देखील सुरक्षित राहिली ना? का जळून गेली? सगळी सुरक्षित राहिली। तर तुम्ही परमात्म्याची मुले जी सोबत असतील ती सुरक्षित राहतील। जर इतर कुठे बुद्धी असेल तर काही न काही शेक बसणार, काही न काही परिणाम होईल। सोबत कंबाईंड असाल, एक सेकंद देखील एकटे नसाल तर सेफ राहाल। कधी कधी कामामध्ये किंवा सेवेमध्ये एकटे अनुभव करता का? काय करू, एकटा आहे, खूप काम आहे, मग थकून सुद्धा जाता। तर बाबांना सोबती का बनवत नाही? 2 भुजावाल्यांना सोबती बनवता, 1000 भुजा असणाऱ्याला सोबती का बनवत नाही? जास्त सहयोग कोण देणार, 1000 भुजावाला की 2 भुजावाला? संगम युगावर ब्रह्माकुमार किंवा ब्रह्माकुमारी एकटे असू शकत नाही। फक्त जेव्हा सेवेमध्ये कर्मयोगामध्ये खूप बिझी होताना तेव्हा सोबत असणाऱ्याला देखील विसरून जाता आणि मग थकून जाता। मग म्हणता थकून गेलो, आता काय करू? थकू नका। जर बाप दादा तुम्हाला सदैव सोबत करण्यासाठी आले आहे, परमधाम सोडून का आले आहे? झोपता उठता, कर्म करताना, सेवा करताना सोबत देण्यासाठीच तर आले आहेत। ब्रह्मा बाबा देखील तुम्हा सर्वांना सहयोग देण्यासाठी अव्यक्त बनले। व्यक्त रूपापेक्षा अव्यक्त रूपामध्ये सहयोग देण्याची गती खूप तीव्र आहे, म्हणून ब्रह्मा बाबांनी देखील आपले वतन चेंज केले। तर शिवबाबा आणि ब्रह्मा बाबा दोघेही प्रत्येक वेळी तुम्हा सर्वांना सहयोग देण्यासाठी सदैव हजर आहेत। तुम्ही विचार केला बाबा आणि सहयोग अनुभव कराल। जर फक्त सेवा सेवा आणि सेवा तेवढेच
थोडेच लक्षात राहिले, बाबांना बाजूला बसून बघण्यासाठी वेगळे करतात, तर बाबा देखील साक्षी होऊन पाहतात. बघू कुठपर्यंत एकटे करतात. पुन्हा येणार तर इथेच आहेत, तर सोबत सोडू नका. आपला अधिकार आणि प्रेमाच्या सूक्ष्म दोरीने बांधून ठेवा. सैल सोडून देता, स्नेहाला सैल करता, अधिकाराला थोडेसे स्मृतीतून बाजूला करता, तर असे करू नका. जर सर्व शक्तिवान सोबतीची ऑफर करत आहे, तर अशी ऑफर संपूर्ण कल्पामध्ये मिळेल का? नाही मिळणार ना? तर बाप दादा सुद्धा साक्षी होऊन पाहतात. ठीक आहे, पाहू कुठपर्यंत एकटे करतात ते. तर संगम युगाच्या सुखाला आणि सुहेजला अर्थात हेतूला इमर्ज ठेवा. बुद्धी बिझी राहते ना, तर बिझी असल्या कारणाने स्मृती मर्ज होते. तुम्ही विचार करा, संपूर्ण दिवसामध्ये कोणालाही विचारा की बाबांची आठवण राहते की बाबांची आठवण विसरायला होते, तर काय म्हणते? नाही. हे तर बरोबर आहे की आठवण राहते, परंतु इमर्ज रूपामध्ये राहते का मर्ज राहते? स्थिती काय असते? इमर्ज रूपाची स्थिती आणि मर्ज रूपाची स्थिती यामध्ये काय फरक आहे? इमर्ज रूपामध्ये आठवण का ठेवत नाही? इमर्ज रूपाचा नशा, शक्ती, सहयोग, सफलता खूप मोठी आहे. आठवण तर विसरू शकत नाही, कारण एका जन्माचे नाते नाहीये. भले शिवबाबा सतयुगामध्ये सोबत असणार नाहीत, परंतु नाते तर हेच राहणार ना. विसरू शकत नाही, हे राईट आहे. कोणी विघ्नाच्या अधीन होता तर विसरून देखील जायला होते, परंतु तसे जेव्हा नॅचरल रूपामध्ये राहता तेव्हा विसरायला होत नाही, परंतु मर्ज राहते. म्हणून बापदादा म्हणतात, वारंवार चेक करा की सोबतीचा अनुभव मर्ज रूपामध्ये आहे का इमर्ज रूपामध्ये. प्रेम तर आहेच. प्रेम तुटू शकते का? नाही तुटू शकत ना. तर प्रेम जर तुटू शकत नाही, तर मग प्रेमाचा फायदा तरी घ्या. फायदा घेण्याची पद्धत शिका. बापदादा पाहतात, प्रेमानेच बाबांचे बनविले आहे. प्रेमच मधुबन निवासी बनविते. भले आपल्या स्थानावर कसेही राहतात, किती पण मेहनत करतात, परंतु तरी देखील मधुबन मध्ये पोहोचतात. बापदादा जाणतात, पाहतात, बऱ्याच मुलांना कलियुगी परिस्थिती असल्या कारणाने तिकीट काढणे देखील कठीण आहे, परंतु प्रेम पोहोचवतेच. असे आहे ना. प्रेमामध्ये पोहोचतात, परंतु परिस्थिती तर दिवसेंदिवस वाढतच जाते. सच्ची दिल पर साहेब राजी तर होतोच, परंतु स्थूल सहयोग देखील कुठे ना कुठे कसाही मिळून जातो. मग डबल फॉरेनर्स असोत किंवा भारतवासी असोत, सर्वांना हे बाबांचे प्रेम परिस्थितीची भिंत पार करून देते. असे आहे ना. आपापल्या सेंटरवर पाहाल तर अशी सुद्धा मुले आहेत जी इथून जातात, विचार करतात, माहित नाही पुढच्या वर्षी यायला मिळेल की नाही, परंतु तरीही पोहोचतात. हे आहे प्रेमाचे प्रमाण. अच्छा, आज होळी साजरी केलीत? तुम्ही होळी साजरी केली आहे का? बापदादा तर होळी साजरी करण्यासाठी होळी हंसांना पाहत आहेत. सर्व मुलांचे एकच टायटल आहे, होलिएस्ट. द्वापर पासून कोणत्याही धर्मात्मा किंवा महात्म्याने सर्वांना होलिएस्ट बनवलेले नाही. स्वतः बनतात, परंतु आपल्या फॉलोअर्सना, साथीदारांना होलिएस्ट पवित्र बनवत नाहीत. आणि इथे पवित्रता तर ब्राह्मण जीवनाचा मुख्य आधार आहे. ज्ञान देखील काय आहे? तुमचे स्लोगन देखील आहे, पवित्र बनो, योगी बनो. स्लोगन आहे ना. पवित्रताच महानता आहे. पवित्रताच योगी जीवनाचा आधार आहे. कधी कधी मुले अनुभव करतात की जर चालता चालता मनामध्ये देखील अपवित्रता म्हणजेच वेस्ट किंवा निगेटिव्ह परचिंतन वाले संकल्प येत असतील, तर कितीही पॉवरफुल योग करू इच्छिता, परंतु करू शकत नाही. कारण जरा देखील अंश मात्र संकल्पामध्ये देखील कोणत्याही प्रकारची अपवित्रता असेल, तर जिथे अपवित्रतेचा अंश आहे तिथे पवित्र बाबांची आठवण जे आहेत, जसे आहे तशी आठवण येऊ शकत नाही. जसे दिवस आणि रात्र
एकाच वेळी नसतात. म्हणून बाप दादा वर्तमान समयी पवित्रतेवर वारंवार लक्ष वेधून घेत आहेत. काही काळापूर्वी बाप दादा फक्त कर्मामधील अपवित्रतेसाठी इशारा देत होते, परंतु आता समय संपूर्णतेच्या समीप येऊन ठेपला आहे. म्हणून मनसामध्ये देखील अपवित्रतेचा अंश दगा देऊ शकतो. तर मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्क सर्वांमध्ये पवित्रता अति आवश्यक आहे. मनसाला अर्थात संकल्पांना सामान्य समजू नका, कारण मनसा अर्थात संकल्प बाहेरून दिसून येत नाही, परंतु मनसा दगा खूप देते. ब्राह्मण जीवनाचा जो आंतरिक वारसा सदैव सुख स्वरूप शांत स्वरूप मनाची संतुष्टता आहे, त्याचा अनुभव करण्यासाठी मनसाची पवित्रता हवी. बाहेरच्या साधनांद्वारे किंवा सेवेद्वारे आपणच आपल्याला खुश करणे हे देखील स्वतःला दगा देणे आहे. बाप दादा पाहतात, कधी कधी मुले स्वतःला याच आधारे चांगले समजून आनंदी समजून आपणच आपल्याला दगा देतात, देत देखील आहेत, दगा देतात आणि देत देखील आहेत. हे देखील एक गूढ रहस्य आहे. होते काय, बाप दाता आहेत, आम्ही दात्याची मुले आहोत, त्यामुळे सेवा युक्तियुक्त देखील नसते, मिक्स असते. थोडीशी आठवण आणि थोडी बाह्य साधनांवर किंवा खुशीच्या आधारावर असते. अंतःकरणापासून स्नेहाच्या आधारावर नसते, परंतु बुद्धीच्या आधारावर सेवा करतात तर सेवेचे प्रत्यक्ष फळ त्यांना मिळते देखील, कारण बाबा दाता आहेत आणि ते त्यामध्येच खुश राहतात की वा, आम्हाला तर फळ मिळाले, आमची सेवा चांगली आहे. परंतु ती मनाची संतुष्टता सदा काळ राहत नाही आणि आत्मा योगयुक्त पॉवरफुल आठवणीचा अनुभव करू शकत नाही, त्यापासून वंचित राहते. बाकी अजिबात काहीच मिळत नाही असे नाही, काही न काही मिळते, परंतु जमा होत नाही. कमावले, खाल्ले आणि संपले. म्हणून हे देखील अटेन्शन ठेवा. सेवा खूप चांगली करत आहोत, फळ देखील चांगले मिळाले, तर खाल्ले आणि संपले. जमा काय झाले? चांगली सेवा केली, चांगला रिझल्ट निघाला, परंतु ते सेवेचे फळ मिळाले, जमा होत नाही. म्हणून जमा करण्याची विधी आहे मनसा वाचा कर्मणा पवित्रता. फाउंडेशन पवित्रता आहे. सेवेमध्ये देखील फाउंडेशन पवित्रता आहे. स्वच्छ असावे, साफ असावे, इतर कोणताही भाव मिक्स नसावा. भाव देखील पवित्र, भावनेमध्ये देखील पवित्रता. होळीचा अर्थच आहे पवित्रता. अपवित्रतेला जाळून टाकणे, म्हणूनच अगोदर जाळतात, नंतर साजरे करतात आणि नंतर पवित्र बनून संस्कार मिलन साजरे करतात. तर होळीचा अर्थच आहे जाळणे, साजरे करणे. बाहेरचे लोक गळा भेट करतात, परंतु इथे संस्कार मिलन हेच मंगल मिलन अर्थात सदिच्छा भेट आहे. तर अशी होळी साजरी केली का फक्त डान्स केला, गुलाबजल शिंपडलेत? ते देखील चांगले आहे, भरपूर साजरे करा. बाप दादा खुश होतात. गुलाबजल भले शिंपडा, डान्स भले करा, परंतु सदैव डान्स करा. फक्त 5-10 मिनिटांचा डान्स नाही, एकमेकांमध्ये गुणांचे व्हायब्रेशन पसरवा. हे आहे गुलाबजल शिंपडणे. आणि जाळण्याविषयी तर तुम्ही जाणताच, काय जाळायचं आहे? अजूनपर्यंत सुद्धा जाळत राहता. प्रत्येक वर्षी हात वर करून जाता, बस दृढ संकल्प झाला. बाप दादा खुश होतात, हिम्मत तर ठेवतात. तर हिमतीसाठी बाप दादा मुबारक देखील देतात. हिम्मत ठेवणे देखील पहिले पाऊल उचलणे आहे. परंतु बाप दादांची शुभ आशा काय आहे? समयाची डेट पाहू नका. 2000 मध्ये होणार, 2001 मध्ये होणार, 2005 मध्ये होणार, हा विचार करू नका. चला एव्हर रेडी नाही जरी बनलात, चला याला देखील बापदादा सोडून देतात. परंतु विचार करा, खूप काळाचे संस्कार तर पाहिजेत ना. तुम्ही लोकच ऐकवता की खूप काळाचा पुरुषार्थ खूप काळासाठी राज्य अधिकारी बनवितो. जर वेळ आल्यावर दृढ संकल्प केला तर तो खूप काळ झाला की अल्प काळ झाला कशामध्ये मोजला जाईल? अल्प काळामध्ये होणार ना. तर अविनाशी बाबांकडून कोणता वारसा घेतलात? अल्प काळाचा. हे चांगले वाटते?
नाही वाटत ना? तर खूप काळाचा अभ्यास पाहिजे. किती काळ बाकी आहे हा विचार करू नका. जेवढा खूप काळाचा अभ्यास असेल तेवढा शेवटी धोका खाणार नाही. खूप काळाचा अभ्यास नसेल तर आताचे खूप काळाचे सुख, खूप काळाच्या श्रेष्ठ स्थितीच्या अनुभवापासून देखील वंचित होतात. तर त्यासाठी काय करायचे आहे? खूप काळासाठी करायचे आहे. जर कोणाचीही बुद्धी डेटची वाट पाहत असेल तर अशी वाट पाहू नका. तयारी करा. खूप काळाची तयारी करा. डेटला देखील तुम्हाला आणायचे आहे. वेळ तर आताही एव्हर रेडी आहे. उद्या देखील होऊ शकते. परंतु वेळ तुमच्यासाठी थांबला आहे. तुम्ही संपन्न बना तेव्हा वेळेचा पडदा अवश्य हटणार आहे. तुमच्या रोखण्यामुळे थांबला आहे. राज्य अधिकारी तर तयार आहेत ना? सिंहासन तर रिकामे राहायला नको ना? एकटा विश्वराजन सिंहासनावर बसणार काय? याने काय शोभा येणार? रॉयल फॅमिली हवी, प्रजा हवी, सर्व हवे. फक्त विश्वराजन सिंहासनावर बसेल आणि बघत राहील की कुठे गेली माझी रॉयल फॅमिली. म्हणून बाप दादांची एक शुभ आशा आहे की सर्व मुले भले नवीन आहेत नाही तर जुने आहेत, जे कोणी स्वतःला ब्रह्माकुमारी किंवा ब्रह्माकुमार म्हणवतात, मग ते मधुबन निवासी असो, विदेशचे निवासी असो, भारताचे निवासी असो, प्रत्येकाने खूप काळाचा अभ्यास करून खूप काळाचा अधिकारी बनावे. कधीतरी वाला नाही. पसंत आहे? एक हाताची टाळी वाजवा. मागे बसलेले हुशार आहेत, लक्ष देऊन ऐकत आहेत. बाप दादा मागे बसलेल्यांना आपल्या समोर पाहत आहेत. पुढे बसलेले तर आहेतच पुढे. काही जण मेडिटेशन हॉलमध्ये बसून मुरली ऐकत आहेत. खाली बसलेले बाप दादांच्या मस्तकावरील मुकुट होऊन बसले आहेत. ते देखील टाळी वाजवत आहेत. खाली बसलेल्यांना त्यागाचे भाग्य तर मिळणारच आहे. तुम्हाला सन्मुख बसण्याचे भाग्य आहे आणि त्यांच्या त्यागाचे भाग्य जमा होत आहे. अच्छा, बाप दादांची एक आशा ऐकलीत? पसंत आहे ना? आता पुढच्या वर्षी काय पाहणार? असेच पुन्हा हात वर करणार? हात भले वर करा, 2-2 वर करा, परंतु मनाचा हात देखील वर करा. दृढ संकल्पाचा हात सदा काळासाठी वर करा. बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर संपूर्ण पवित्रतेचा चमकणारा मणी पाहू इच्छितात. डोळ्यांमध्ये पवित्रतेची झलक, 2 डोळ्यामध्ये पवित्रतेचे तारे आत्मिकतेने चमकताना पाहू इच्छितात. बोलण्यामध्ये मधुरता, विशेषता, अनमोल बोल ऐकू इच्छितात. कर्मामध्ये संतुष्टता, निर्माणता सदैव बघू इच्छितात. भावनेमध्ये सदैव शुभ भावना आणि भावामध्ये सदैव आत्मिक भाव. भावाभावाचा भाव सदैव तुमच्या मस्तकामधून लाईटचा, फरिश्तेपणाचा मुकुट दिसला पाहिजे याचा अर्थ अनुभव होऊ दे. अशी सजलेली मूर्ती पाहू इच्छितात आणि अशी मूर्तीच श्रेष्ठ पूज्य बनेल. ते अर्थात दुनियावाले तर तुमची जड चित्र बनवतील, परंतु बाबा चैतन्य चित्र पाहू इच्छितात. अच्छा, चोहो बाजूंच्या सदैव बाप दादांसोबत राहणाऱ्या जवळचे सदाचे सोबती, सदैव खूप काळाच्या पुरुषार्थाद्वारे खूप काळाचा संगमयुगी अधिकार आणि भविष्य राज्य अधिकार प्राप्त करणाऱ्या अति सेन्सिबल अर्थात समजूतदार आत्म्यांना, सदैव स्वतःला शक्तींनी, गुणांनी सजवून ठेवणाऱ्या, बाबांच्या आशेचे दीपक असणाऱ्या आत्म्यांना, सदैव स्वतःला होलिएस्ट आणि हायेस्ट स्थितीमध्ये स्थित ठेवणाऱ्या बाप समान अतिस्नेही आत्म्यांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. सर्व विदेश अथवा देशामध्ये दूर बसलेले असून देखील सन्मुख अनुभव करणाऱ्यांना बाप दादांची खूप 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 प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. आजचे वरदान आहे, समयाला शिक्षक बनवण्याऐवजी बाबांना शिक्षक बनविणारे मास्टर रचयिता भव. स्पष्टीकरण आहे, बऱ्याच मुलांना सेवेचा उमंग आहे, परंतु वैराग्य वृत्तीवर लक्ष नाहीये. यामध्ये निष्काळजीपणा आहे. चालतेच, होतेच, होऊन जाईल, वेळ आल्यावर ठीक होईल असा विचार करणे म्हणजे समयाला आपला शिक्षक बनविणे आहे.
मुले बाबांना देखील दिलासा देतात, काळजी करू नका, वेळेवर ठीक होऊन जाईल, करू, पुढे जाऊ. परंतु तुम्ही मास्टर रचयिता आहात. समय तुमची रचना आहे. रचना मास्टर रचयित्याची शिक्षक बनावी हे शोभा देत नाही. स्लोगन आहे, बाबांच्या पालनेचे रिटर्न आहे, स्वतःला आणि सर्वांना परिवर्तन करण्यामध्ये सहयोगी बनणे. ओम शांती.